Hi friends, today we are going to study parts of speech. म्हणजे शब्दांच्या जाती. It's a very important aspect of language. जसं मराठी भाषेमध्ये आपण शब्दांच्या जाती बघतो. नाम असेल, सर्वनाम असेल, क्रियापद असेल, विशेषण असेल, क्रियाविशेषण असेल, तसं इंग्रजीमध्ये सुद्धा शब्दांच्या जाती असतात. त्यांना काय म्हणायचं आपण पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती. तर त्यामध्ये कोणकोणते आहेत? नाम. फर्स्ट पार्ट्स ऑफ स्पीच आहे नाम. नाम म्हणजे काय? नाम. जसं मराठीमध्ये राम आहे, श्याम आहे, सीता आहे, गीता आहे, नीता आहे, झाड आहे, आंबा आहे, डस्टर आहे, खडू आहे, तसं इंग्रजीमध्ये सुद्धा एखाद्या व्यक्तीच्या, वस्तूच्या, ठिकाणाच्या नावाला आपण काय म्हणायचं? नाम. नेम ऑफ द प्लेस, पर्सन और थिंग इज कॉल्ड नाम. ओके, मग याच्यामध्ये कोणकोणते येतील? राणी, गर्ल, बॉय, टायगर, एनिमल, डस्टर, एक्सेट्रा. म्हणजे ढवळपुरी, नगर. ओके, ऑल दीज आर नाउन्स. हा जो नाउन आहे तो वाक्याच्या आपण सुरुवातीला वापरतो किंवा ऑब्जेक्ट म्हणून वापरतो, एक तर सब्जेक्ट म्हणून वापरतो किंवा ऑब्जेक्ट म्हणून वापरतो. अशा पद्धतीने हा नाउन नावाचा भाग झाला. त्यानंतर नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनाम. जसं इंग्रजी मराठीमध्ये आपण राम आला, राम बसला, राम जेवला असं काही म्हणत नाही. आपण काय म्हणणार? राम आला, तो बसला, तो जेवला. रामाऐवजी काय शब्द वापरला आपण? तो. सीतेऐवजी काय वापरणार? ती. म्हणजे नामाऐवजी वापरणारा शब्द जो आहे त्याला आपण सर्वनाम म्हणतो मराठीमध्ये. तसं इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं आपण प्रोनाउन. इन इंग्लिश देयर आर प्रोनाउन्स आय, we, you, he, she, it and they. These are pronouns. These pronouns will be subject. हे जे pronouns आहेत ते काय असतील? वाक्याचा कर्ता असतील. नाउन आणि प्रोनाउन वाक्याचा काय असतील? कर्ता असतील. हा आय कधी वापरायचा? जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल बोलणार असाल तेव्हा आय वापरायचा. आपण सर्वजण असतो त्यावेळेस काय म्हणणार तुम्ही? वी वापरणार. तू एकटा असेल त्यावेळेस काय म्हणणार तुम्ही? यू वापरणार. आता हा आय आणि मी जो आहे तो फर्स्ट पर्सन आहे. मी स्वतः मी पहिला आहे. मग हा मी फर्स्ट पर्सन आहे परंतु एक वचन आहे. मग याला म्हणायचं फर्स्ट पर्सन सिंग्युलर. वी आपण सगळे किंवा आम्ही हा पण फर्स्ट पर्सनच आहे परंतु हा प्लुरल आहे, अनेक वचन आहे. आपण सगळे. आता आय आणि वी झाला फर्स्ट पर्सन, यू सेकंड पर्सन. पण हा जो यू आहे हा सेकंड पर्सन सिंग्युलर आणि हा जो यू आहे तुम्ही हा सेकंड पर्सन प्लुरल. आता राम, श्याम, सीता ही इथं आहेत का? नाही, ते तिसरे आहेत. ते कसे आहेत? तिसरे आहेत. मग त्यावेळेस काय वापरायचं? थर्ड पर्सन सिंग्युलर. याला काय म्हणायचं? थर्ड पर्सन सिंग्युलर. ही, शी, इट. तृतीय पुरुषी एकवचनी करते आहेत ते प्रोनाउन. ही म्हणजे तो. जेव्हा हा ही कधी वापरायचा? जेव्हा मस्क्युलाइन जेंडर असेल म्हणजे पुल्लिंगी असेल करता त्याच्या ऐवजी आपण ही वापरायचं. राम ऐवजी ही वापरायचा, श्याम ऐवजी ही वापरायचा. आणि शी कधी वापरायचा? जेव्हा फेमिनाइन जेंडर असेल, स्त्रीलिंगी जेंडर असेल त्यावेळेस शी वापरायचा. आणि न्यूटर जेंडर म्हणजे नपुंसकलिंगी करता असेल, चाइल्ड असेल किंवा एखादी निर्जीव गोष्ट असेल तर त्यावेळेस काय वापरायचा? इट वापरायचा. आणि अनेक वचनी करते असेल त्यावेळेस दे वापरायचा, टेक. ऑल दीज आर प्रोनाउन्स. ठीक आहे. आता या प्रोनाउन्स वरून काय तयार होते? केस तयार होते. काय तयार होते? आपली केस म्हणजे विभक्ती तयार होते. आता ही विभक्ती सुद्धा या प्रोनाउनचं 3 रूपामध्ये काय होतं? रूपांतर होतं. म्हणजे जसं मी, मला, माझा.
आम्ही, आम्हाला, आमचा असं आपण बोलतो त्यावेळेस ना प्रोनाउनचं रूपांतर विभक्तीमध्ये झालेलं असतं. यावरून काय तयार होते आपली केस. काय तयार होते केस. मग केस कोणते आहे? आय, मी, माय, वी, अस, आवर, यू, युअर, युअर, he, him, his, she, her, it, its, they, their. ओके, आता ही झाली आपली केस तयार. मग हे कधी वापरायचं? ज्यावेळेस ही जी कृती आहे ज्यावेळेस आपल्याला मालकी हक्क दर्शवायचा असेल त्यावेळेस माय, आवर, युअर, हिज, हर, इट्स, देअर यांचा वापर केला जातो. माय म्हणजे काय होईल? मग माझा. मग मला म्हणायचं असेल हा माझा पेन आहे, मी काय म्हणेन मग? दिस इज माय पेन. दिस इज माय पेन. हा आमचा वर्ग आहे, मग काय म्हणणार? दिस इज आवर क्लासरूम. आमचा, आमची, आमचे. दिस इज युअर पेन. दिस इज युअर पेन. कोणाचा आहे तो? तुझा आहे. मग आपण तुझा मालकी हक्क दर्शवण्यासाठी काय म्हणणार? युअर. हा तुमचा आहे. तुमचा, तुमची, तुमचे. आता त्याचा असेल तर मग काय म्हणणार तुम्ही? हिज. तिचा असेल तर हर. त्यांचा असेल तर इट्स. अशा पद्धतीने काय होतं? ही केस तयार होते. आता ही जी द्वितीय आहे त्याच्यामध्ये काय होणार? हा झाला एक पोझिशन दर्शवते. काय दर्शवते? पोझिशन, मालकी हक्क. मालकी हक्क दर्शवते. आणि ही काय दर्शवते द्वितीय? मला, आम्हाला, तुम्हाला, त्याला, तिला. आलं लक्षात? मग काय होईल? मला, आम्हाला, तुला, त्याला, तुम्हाला, त्याला, तिला, त्यांना, ओके. अशा पद्धतीने आपली काय तयार झाली? केस तयार झाली. म्हणजे समजा बघा, आय गो टू पुणे, मी पुण्याला जातो. हा इथं आय आला. शी हेल्प मी. शी हेल्प्ड मी. तिने मला काय केली? मदत केली. मग इथं मी वापरलं मी. दिस इज माय पेन. दिस इज माय पेन. हा कोणाचा पेन आहे? माझा. मग इथं काय वापरलं मी? माय. दिस इज आवर क्लासरूम. दिस इज आवर क्लासरूम. कोणाचा वर्ग आहे? आमचा. अशा पद्धतीने या केसचा काय केला जातो? वापर केला जातो. आता ही जी प्रथम, द्वितीय, तृतीय आहे याचा उपयोग आपल्याला कुठं होतो? चेंज द व्हॉइस मध्ये होतो. म्हणून हे आपल्याला चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल. ओके. नेक्स्ट काइंड ऑफ पार्ट्स ऑफ स्पीच आहे वर्ब. वर्ब म्हणजे काय? मग क्रिया. आता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. जसं आपल्या शरीरामध्ये आत्मा असतो. हे शरीर आपल्याला दिसते परंतु आत्मा दिसत नाही. आपण कधी म्हणतो आत्मा आहे की ज्यावेळेस आपण चालतो, बोलतो, हलतो त्यावेळेस म्हणतो की माणूस जिवंत आहे. म्हणजे आपल्या ज्यावेळेस आत्मा निघून जाईल त्यावेळेस आपण म्हणतो ही बॉडी काय झाली? डेड झाली. म्हणजे ज्यावेळेस आत्मा गेला त्यावेळेस आपल्या शरीराला काही महत्व आहे का? नाही. तसं वर्ब इज द सोल ऑफ एव्हरी सेंटेन्स. वर्ब हा प्रत्येक वाक्याचा आत्मा आहे. तो वर्ब असल्याशिवाय कोणतेही वाक्य तयार होणार नाही. त्याला म्हणायचं क्रियापद. मग प्रत्येक वाक्यात क्रियापद वापरावंच लागेल. मग क्रियापद म्हणायचं कशाला? की जो शब्द क्रियापद दर्शवतो, क्रिया दर्शवतो त्याला म्हणायचं आपण वर्ब. अ वर्ड which indicates an action
A word which indicates an action is called verb. म्हणजे एक लक्षात ठेवा, कोणतीही क्रिया दर्शवणारा शब्द काय असेल तुमचा? वर्ब असेल. आता देयर आर टू काइंड्स ऑफ वर्ब्स, मेन वर्ब अँड हेल्पिंग वर्ब. आता मग बघा, मुख्य क्रियापद, याला काय म्हणायचं आपण? मुख्य क्रियापद. आता बघा, रन, रन म्हणजे काय? पळणे. पळण्याची काय आहे ती क्रिया. गो, गो म्हणजे जाणे, जाण्याची काय आहे क्रिया. कम, येणे, येण्याची काय आहे क्रिया. म्हणजे अशी क्रिया दर्शवणारा जो शब्द आहे त्याला आपण म्हणायचं वर्ब. ओके. आता हा जो मेन वर्ब आहे, इट हॅज 5 फॉर्म्स. त्या प्रत्येक मेन वर्बचे किती रूप पडतात? 5 रूप आहेत. मग कोणते रूप आहेत? एक आहे फर्स्ट फॉर्म, त्याला म्हणायचं आपण प्रेझेंट फॉर्म. हा फर्स्ट फॉर्म आहे, त्याला काय म्हणायचं आपण? प्रेझेंट फॉर्म. सेकंड फॉर्म जो आहे त्याला म्हणायचं आपण पास्ट फॉर्म. थर्ड फॉर्म जो आहे त्याला म्हणायचं आपण पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल हा थर्ड फॉर्म आहे. फोर्थ फॉर्म जो आहे तो यस, ईएस, आरईएस. आणि फिफ्थ फॉर्म जो आहे तो आयएनजी फॉर्म आहे. असे देयर आर 5 फॉर्म्स ऑफ एव्हरी वर्ब. जसं आपण मराठीमध्ये मातृभाषा आहे ती आपण ऑटोमॅटिक बोलायला शिकतो. म्हणजे काय म्हणतो आपण? मी काल गेलो होतो, मी उद्या जाणार आहे, मी जातोय आता, मी खाल्लंय, मी खाणार आहे, मी खातोय, खातोय, खाल्लं, खाणार आहे. त्या एकाच क्रियापदामध्ये बदल झाला. तसं क्रियापदामध्ये बदल झाला म्हणजे कशात बदल झाला? काळामध्ये बदल झाला. आणि इंग्लिशचे काळ शिकण्यासाठी हा वर्बच्या 5 फॉर्म्सचा काय होतो? वापर केला जातो. तो आपल्याला माहित असला पाहिजे. आता फर्स्ट फॉर्म जो आहे, फॉर एक्झाम्पल आपण बघूया, एक क्रियापद घेऊया आपण गो. मी काय म्हणणार? आय गो, आय गो. हा प्रेझेंट फॉर्म, मी जातो. पण मला ज्यावेळेस म्हणायचं मी गेलो, मी गेलो, भूतकाळात झाली क्रिया, मग मी काय म्हणणार आहे? वेंट. त्या गोचं दुसरं रूप काय आहे? वेंट. आणि ज्यावेळेस क्रिया पूर्ण झालेली असते, पास्ट पार्टिसिपल कोणती? मी गेलो होतो, मी गेलेलो आहे, मी जाणार आहे, गेलेलो असेल, असं जर म्हणायचं असेल तर तिसरं रूप वापरायचं. कोणत्याही काळात क्रिया पूर्ण जर दाखवायची असेल तर क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं. त्यानंतर यस, ईएस, आयईएस हा जो फॉर्म आहे हा प्रेझेंट टेन्स मध्ये वापरला जातो. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये ज्यावेळेस करता थर्ड पर्सन सिंग्युलर, म्हणजे बघा आता केसचा पूर्ण उपयोग आला. ही, शी, इट हा जो करता असेल तर त्यावेळेस वर्तमान काळामध्ये क्रियापदाला यस, ईएस, आयईएस प्रत्यय लावायचा. म्हणजे काय झालं मग इथं? गोज. आणि ज्यावेळेस क्रिया चालू असेल, मी जेवत आहे, मी जेवत होतो, मी जेवत असेल, जेवणाची प्रक्रिया आताही चालू आहे, कालही चालू होती आणि उद्याही चालू असेल. ज्यावेळेस क्रिया चालू असेल त्यावेळेस त्या आयएनजी फॉर्मचा वापर करायचा. म्हणजे क्रियापदाला काय लावायचा? आयएनजी प्रत्यय लावायचा. असे इन दिस वे देयर आर 5 फॉर्म्स ऑफ एव्हरी वर्ब. आणि यांचा वापर करून आपण प्रत्येक काळाचं काय करतो? वाक्य तयार करू शकतो आणि बोलताना त्याचा वापर करू शकतो. आणखी आपण उदाहरण घेऊ शकतो. प्ले. आय प्ले, मी खेळतो. आय प्लेड, मी खेळलो. आय हॅव प्लेड, मी खेळलेलो आहे. राम प्लेस, राम प्लेस. आणि राम इज प्लेइंग. राम इज प्लेइंग. अंडरस्टँड? अशा पद्धतीने काय होतो? त्याचा वापर होतो. अशा अनेक क्रियापद आपण वापरून त्यांचे 3 फॉर्म्स 5 फॉर्म्स तयार करून we can use these verbs into
लँग्वेज व्हाईल स्पीकिंग. ओके, आता हे झाले आपले मेन व्हर्ब्स. काय झाले? मेन व्हर्ब्स. आता या मेन व्हर्बला कधी कधी कंटिन्युअस टेन्स करताना किंवा ज्यावेळेस मेन व्हर्बचा वापर होत नसतो त्यावेळेस आपल्याला हेल्पिंग व्हर्बचा वापर करावा लागतो, सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करावा लागतो. हे अगदी ठरलेले आहे. चला, मेन वर्ब. सेकंड काइंड ऑफ वर्ब आहे हेल्पिंग वर्ब. कोणता आहे? हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. आता सहाय्यकारी क्रियापद मर्यादित आहेत, ठरलेले आहेत, त्यांचा वापर आपण करावा लागतो. आता आपलं एक लाडाचं लेकरू आहे टू बी. हे आपण ध्यानात ठेवायचं. टू बी. टू बीचा अर्थ काय होतो माहिती का? असणे. आता हे आपण आधी सगळे सांगतो. एम, इज, आर, वॉज, वेअर, डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड, विल, वुड, शाल, शुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट, नीड अँड डिअर. These are our helping verbs. मग to be. To be म्हणजे काय? असणे. असणे. मग to be ची रूप आहेत वर्तमानकाळी आणि भूतकाळी. वर्तमानकाळी रूप आहेत am, is, are. भूतकाळी रूप आहेत was आणि were. am is are. आय असेल करता तर एम वापरायचा. एकवचनी करता असेल तर इज वापरायचा. अनेकवचनी करता असेल तर आर वापरायचा. म्हणजे बघा, आय एम, राम इज, दे आर, चिल्ड्रेन आर. ओके, यांचा सगळ्यांचा अर्थ काय होतो माहिती का? आहे किंवा आहे. वर्तमान काळामध्ये वापर केला जातो. आणि याचं भूतकाळ रूप आहे वॉज. होता, होते. मग कसं? आय वॉज. एकवचनी करता असेल तर वॉज, अनेक वचनी करता असेल तर विअर. ओके, अशा पद्धतीने हेल्पिंग वर्बचा काय करायचा? वापर करायचा. त्यानंतर दुसरं आहे टू डू. आता टू डू ची पण वर्तमानकाळी रूप आहे डू आणि डज आणि भूतकाळी रूप आहे डीड. त्यानंतर आहे टू हॅव. हॅवचाही अर्थ असणे होतो, पण एखादी गोष्ट असणे. फॉर एक्झाम्पल काय? आय हॅव अ पेन, आय हॅव अ पेन्सिल, राम हॅज अ ब्रदर, सीता हॅज टू सिस्टर्स. असं जर म्हणायचं असेल तर हॅव आणि हॅजचा वापर केला जातो. याची जी रूप आहेत वर्तमान काळातली ती आहेत हॅव आणि हॅज. आणि याचं भूतकाळी रूप म्हणजे याचा अर्थ तो होता, होती, होते. भूतकाळी रूप आहे हॅव. म्हणजे काय? आय हॅड अ पेन. आय हॅड अ पेन. माझ्याकडे पेन होता. शी हॅड अ पेन्सिल. तिच्याकडे पेन्सिल होती. असं म्हणायचं असेल तर याचा फॉर्मचा वापर केला जातो. त्यानंतर आहेत दुसरे, त्यांना आपण म्हणतो हेल्पिंग वर्बच आहेत पण मॉडेल ऑक्सिलरी. मग मॉडेल ऑक्सिलरीज कोणत्या आहेत? विल. हा विल सर्टेनिटी, निश्चितता दर्शवायची असेल तर विल आणि विलचा वापर केला जातो. विलचा वापर होतो वुड. विल, वुड. शाल. शालचा शुड. कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ought, need and dare. These are our helping verbs. हे काय आहेत? आपले सहाय्यकारी क्रियापद आहेत. ओके, आता याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त क्रियापद त्यांचा वाक्यात वापर करणं, त्यांचे 3-5 फॉर्म्स यांचा वापर करणं, ते जर केलं तर यू कॅन यूज इंग्लिश लँग्वेज व्हेरी इझिली अँड फ्लुएंटली. ओके, नेक्स्ट पार्ट ऑफ स्पीच आहे ऍडजेक्टिव्ह. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण.
म्हणजे त्यालाच आपण म्हणतो डिस्क्रायबिंग वर्ड्स. काय म्हणतो त्यांना? डिस्क्रायबिंग वर्ड्स. ओके, डिस्क्रायबिंग वर्ड्स, वर्णन करणारे शब्द. मग इट्स डेफिनेशन कशी करणार? अ वर्ड which shows the quality of the person, place or thing is called adjective. एखाद्या व्यक्तीचा, वस्तूचा, पदार्थाचा, ठिकाणाचा गुण दर्शवणारा जो शब्द असेल त्याला आपण म्हणायचं ऍडजेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल काय म्हणणार मी? राम इज अ हँडसम बॉय. राम इज अ हँडसम बॉय. राम कसा आहे? हँडसम आहे. मग तो रामचा गुण दर्शवणारा शब्द कोणता झाला? हँडसम. सीता इज अ ब्युटिफुल गर्ल. मग सीतेचा गुण ब्युटिफुल. हार्ड, सॉफ्ट, नाइस हे जे आहे, हॅपी, अनहॅपी, काइंड, क्रुएल, ऑल दिस आर ऍडजेक्टिव्स. या सगळ्या शब्दांना काय म्हणायचं? विशेषण म्हणायचं. काय दर्शवतो तो? एखाद्या व्यक्तीचा, वस्तूचा गुण दर्शवतो. ओके, we stop here. Remaining parts of speech we shall study in the next period. Okay.